मित्रांनो, नुकतंच आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये जो नीट घोटाळा झालेला आहे, जे पेपर फुटलेले आहेत, त्या पेपर फुटीमध्ये पी व्ही कुलकर्णी असेल किंवा जो त्याचा संचालक आहे आर सी सी कोर्सेसचा तो शिवराज मोटे गावकर याला देखील सी बी आयकडून अटक झालेली आहे. आणि ही फार मोठी साखळी आहे. आपण जर बघितलं तर अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या महाराष्ट्र असेल, भारत असेल या ठिकाणी घडत आलेल्या आहेत. आणि आपण बघितलं तर ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो, झोकेगा नहीं साला अशा प्रकारच्या त्या व्हिडिओमधून सी बी आयने जे आहे त्याचा पाठपुरावा करून हा जो पर्दाफाश केलेला आहे. आपण जर बघितलं तर हे प्रायव्हेट क्लास जे आहेत यांना एक राजकीय जो सपोर्ट आहे तो यामध्ये मिळाला जातो. आणि अशा प्रकारचे जे लोक आहेत ते आपले करोडोची जी प्रॉपर्टी आहेत ते अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना जे अतिशय गरीब घरातून आलेले असतात त्यांच्याकडून अशा प्रकारची फी उफळून हे जे कोर्सेस आहेत ते चालवले जातात. आणि अशा प्रकारच्या ज्या व्यक्ती आहेत त्या अशा प्रकारच्या प्रायव्हेट ट्युशनमधून दबंग बनताना आपण संपूर्ण जे प्रायव्हेट क्लासेस आहेत त्या ठिकाणी बघत आहोत. आणि म्हणून हा जो घोटाळा आहे तो जे शासनाचे जे अशा प्रकारच्या काही व्यक्ती आहेत त्यांच्या साखळींच्या माध्यमातून हा घोटाळा या ठिकाणी तयार झालेला आहे. आपण जर बघितलं तर आपण ज्या वेळेला शाळेमध्ये असतो किंवा कॉलेजमध्ये असतो त्या ठिकाणचे जे प्राध्यापक असतात, शिक्षक असतात ते अतिशय मेहनतीने आपल्यापर्यंत जो आहे तो ज्ञानाचा जो हा साठा आहे तो पोचवण्याचं काम करत असतात. बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं तर ज्यावेळी आपण अशा प्रकारचं शिक्षण घेत असतो त्यावेळी त्याची किंमत जी आहे ती आपल्याला समजत नाही. आपण कुठेतरी मागच्या बॅचवरती टपोरी करत बसतो. आणि जो शिक्षक आहे, जे प्राध्यापक आहे ते ज्यावेळी अशा प्रकारचं शिक्षण द्यायचं काम करत असतात त्यावेळी मात्र वेळ निघून गेल्यावरती आपणाला त्याची आठवण येते. बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं तर जे शिक्षक शाळेमध्ये शिकवतात तेच शिक्षक, तेच प्राध्यापक अशा प्रकारचे जे प्रायव्हेट ट्युशन्स आहेत ते चालवतात. आणि मला समजत नाही की एका ठिकाणी तुम्ही शाळेमध्ये शिकवता आणि पुन्हा तेच विद्यार्थी आणि त्यांचा पुन्हा एकदा प्रायव्हेट क्लास यामध्ये असलेली जी तफावत आहे किंवा वर्गामध्ये आपण त्या विद्यार्थ्यांना तशा प्रकारे जे स्पष्टीकरण आहे ते आपण त्यांच्यापर्यंत पोचवत नाही. एवढी कमजोरी आज बऱ्याच ठिकाणी आपणाला शिक्षक असतील, प्राध्यापक असतील यांच्यामध्ये दिसून येते. आणि म्हणून अशा प्रकारच्या गोष्टींमधून जे गरीब विद्यार्थी आहेत जे गावाकडून शहराकडे येतात, आपला अमूल्य जो वेळ आहे तो बोर्डिंग असेल किंवा बरेच सारे आपले जे नातेवाईक आहेत त्यांच्याकडे राहून अशा प्रकारचा अभ्यास करत असतात. आणि अशा प्रकारचे बरेच सारे पैसे भरून या प्रायव्हेट क्लासेसमध्ये ज्यावेळी अशा घटना घडतात त्यावेळी त्यांचं मानसिक जे आहे ते खच्चीकरण या ठिकाणी होतं. आणि म्हणून या आर सी सी कोर्सेसमधून बरीच वर्ष अशा प्रकारचे जे खोटे धंदे करून जे लोक डॉक्टर झालेले आहेत ते येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारची चिकित्सा लोकांचे करतील यावरती फार मोठं प्रश्नचिन्ह या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे जे कोर्सेस आहेत ते जर का स्ट्रिक्टली एखादी गव्हर्मेंट कमिटी जर का आपण नेमली तर भरपूर सारे जे खोटे नाटी जे आहेत ते आपल्यासमोर येऊ शकतात. आणि म्हणून आपण बघितलं तर फार मोठे देवांचे जे टिळे आहेत ते लावायचे आणि अशा प्रकारची जी कृत्य आहेत ते महाराष्ट्रामध्ये करायची हे कसं काय या लोकांना शोभतं हाच मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून मित्रांनो, खऱ्या अर्थानं हे प्रायव्हेटायझेशन जे आहे किंवा अशा प्रकारचे जे प्रायव्हेट क्लास आहेत ते तुम्हाला लुटत आहेत की काय याकडे तुम्हाला कटाक्षानं पाहावं लागेल. ज्या शाळांमध्ये आपण शिकतो, ॲडमिशन घेतो तिथे जर खऱ्या अर्थानं आपण जर का मनापासून अभ्यास केला किंवा आपल्या प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी जर का आपण त्या सरांना विचारलं तर खऱ्या अर्थानं आपल्या मनातील जे शंका आहेत ज्या आपणाला प्रायव्हेट क्लासेसमध्ये जायला भाग पाडतात त्या दूर होण्याला मदत होईल. आणि आपला जो पैसा आहे, आपला अमूल्य जो वेळ आहे तो वाचेल
आज आपण जर बघितलं तर घरामध्ये किंवा शाळेमध्ये त्यानंतर पुन्हा प्रायव्हेट क्लासमध्ये अशा प्रकारचं जे दिनचक्र दिवसभर विद्यार्थ्यांचं चालतं, मुलांचं चालतं, त्यामध्ये मुलं अतिशय म्हणजे त्यांचा जो अमूल्य वेळ आहे तो खूप ठिकाणी दिवसभर जो आहे तो वाया जातो आहे. आणि आपणाला खऱ्या अर्थानं जर का हा वेळ वाचवायचा असेल आयुष्यामध्ये, आपणाला खऱ्या अर्थानं जर का सशक्त व्हायचं असेल, मानसिक असेल, शारीरिक असेल, शैक्षणिक असेल किंवा आर्थिक असेल, तर पाली भाषेमध्ये असं म्हटलं आहे की बाहू ससच्च सिपच्च, म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपल्या अभ्यासाच्या माध्यमातून, एका कलेच्या माध्यमातून जर का आपण आपल्या या जीवनाला एखाद्या कलेमध्ये चांगल्या प्रकारे जर का निपुण केलं, तर कला जी आहे ती माणसाला खऱ्या अर्थानं जगायला शिकवते किंवा आयुष्यामध्ये ती त्याच्यासोबत राहते. आणि म्हणून अशा धावपळीच्या स्पर्धांच्या युगामध्ये किंवा अशा प्रकारच्या प्रायव्हेट क्लासेसच्या धावतीमध्ये आपलं आयुष्य बरबाद करू नका. कलेच्या माध्यमातून जीवनाला चांगल्या प्रकारे उभारी द्या. आणि म्हणून शिवराजजी मोठेगावकर नावात जरी शिवराज असलं तरी त्यांचं जे काम आहे ते महाराष्ट्राला काळीमा फासणारं आहे. आणि म्हणून त्यांचा या ठिकाणी आणि अशा प्रकारच्या प्रायव्हेट क्लासेसचा आपण या ठिकाणी जाहीर धिक्कार करूया. सर्वांना जय भीम.